सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण विद्यार्थी मित्रांनो आज एक मॅजिक ट्रिक शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? मॅजिक ट्रिक. सर्वांना आवडेल का शिकायला? हो. नक्की. हो. तर आपण आज शिकणार आहोत घनमूळ ओळखा काही सेकंदामध्ये. हो, फक्त ती ट्रिक्सने ओळखायची. तुम्ही जर हा घनमूळ संख्या बघा 74,008 आहे, 91,125 आहे. ही जर घनमूळ संख्या तुम्ही अवयव पद्धतीने काढली तर तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं लागणार आहे. परंतु आज आपण घनमूळ काही सेकंदामध्ये ओळखणार आहेत. हा, ओळखता येतील का मग काही सेकंदामध्ये? हो. मला ओळखून दाखवताल का? हो. ठीक आहे, कोण करून दाखवताय? चल. सर, आपल्याला या संख्येचं घनमूळ काढायचं आहे. बर, ओके. हा, मग या संख्येच्या एकक स्थानाला काय येतं? 8 येतं. बर. मग या 8 ची संख्या आहे 2. 2. हा, 2 लिख पाठीमागे पलीकडं. हा, आला 2. मग आता जसं आपण संख्येचे घन करतो, 3 वेळा घन करतो, मग ही 3 संख्या सोडून द्यायची आहे. हा, म्हणजे एखादी संख्या गुणाकार रूपामध्ये 3 वेळेस लिहितो म्हणून आपण शेवटचे 3 अंक सोडून दिले. बरोबर. मग उरलेले अंक आहेत 74. मग या 74 पेक्षा लहान संख्या म्हणजे या 74चं घनमूळ लहान संख्येमध्ये येते, याचं 4 येते. 4 येतो म्हणजे 74 पेक्षा लहान संख्येचं घनमूळ 64. 64चं घनमूळ 4 असं म्हणणं आहे. ओके. हा, ले 4. गुड, व्हेरी गुड. हा, खालचं सोडवतो. हो. हा, सोडव बरं. सर, या दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानीला येते 5. मग 5 ला काय येणार? 5 ला 5च येतं. ओके. हा, घे 5 ला. हा, मग ही 3 संख्या सोडून द्यायची. जसं आपण घन 3 वेळा करतो तशी ही 3 संख्या सोडून द्यायची. ओके. हा, मग 3 संख्या सोडली, राहिली संख्या 91. 91 पेक्षा लहान संख्या 91च्या घनमूळचा लहान संख्या आहे 4. 4 ला 64 येते म्हणून इथे 4. आता इथं 5चं का जमत नाहीये? कोणतं? मी म्हटलं 4 ऐवजी 5 घ्यायचं. 5च्या संख्येला 125 येतं. ह्या संख्येपेक्षा म्हणजे 5चा घन 125 91 पेक्षा मोठा होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांना आकलन सुद्धा केलंय की 91 पेक्षा लहान घनमूळ संख्या 4 घेतली. मी काय म्हटलं, 5 का जमत नाही? तर त्यांना एक्सप्लेन केलं की सर 91 पेक्षा 125 मोठी संख्या होती म्हणून 91 पेक्षा लहान घनमूळ संख्या 4 बसतं. ओके, छान, व्हेरी नाईस.